मित्रांनो, आता जवळपास सकाळचे 6 वाजून गेले आणि बघा कामाची लगबग इथं सुरू झाली आणि आपण इथं बघता की वर्कर जे आहेत त्याच्या स्पॉटवर जिथं स्पॉट आहे म्हणजे आम्ही शहरापासून शिवानगरचा जो एरिया आहे 7 किलोमीटर अंतरावर चालत आलेला आहे आणि आपण बघू शकता की जो शहराच्या जवळचा जो भाग होता तो जवळपास 50 ते 70 फूट रेल्वेची ग्राउंडपासून जमिनीपासून वर होती म्हणजे शहराजवळ तीच रेल्वे थोडंसं 5 ते 7 किलोमीटर समोर आलो की तीच रेल्वे तुम्हाला जवळपास 20 ते 25 फूट खालून झाली आपल्याला दिसण्यात येते. मित्रांनो, ही जी रेल्वे जी आहे ही आपल्या जमिनीपेक्षा खाली असल्यामुळं याच्यामध्ये पाण्याचा कोणताही किती जरी पावसाळा झाला तर या रेल्वेला कोणती बाधा न पोचता हा रेल्वे मार्ग कोणती याच्यात अडथळा नाही पाहिजे रेल्वे चालवताना. आणि याच्यामध्ये की समोर जे एखादं जर अतिवृष्टी झाली मित्रांनो तर अतिवृष्टीमध्ये कोणत्याही हानी न झाल्यासाठी इथं बघा आता की मोठमोठ्या ज्या आहेत ह्या पाणी जाण्यासाठी ते आपण बघू शकता ह्या नाल्याचं जे बांधकाम आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि जवळपास आम्ही या रेल्वे ट्रॅकला जवळपास 25 ते 30 किलोमीटर वॉकिंगच करत गेलेलो आहे आणि रोजचं तर आमचं 10-12 किलोमीटर नॉर्मलच आहे चालणं. तर आम्ही हा पूर्ण तुम्हाला जे व्हिडिओ आहे मित्रांनो तर ते सकाळच्या वेळेमध्ये जवळपास आम्ही सकाळी 4 वाजता इथं येऊन आम्ही 7 वाजेपर्यंत आमचं टार्गेट आहे मित्रांनो जवळपास रोजचं 10 ते 12 किलोमीटर वॉकिंग रनिंगचं. तर ते टार्गेट पूर्ण करता ते एक पॉझिटिव्ह लोकांपर्यंत विचार केला पाहिजे आणि हा जो एवढा मोठा जो प्रोजेक्ट आहे मित्रांनो की जो या 6 जिल्ह्याच्या दिशा बदलणारा प्रोजेक्ट आहे आणि हा 10 जे जिल्हे आहे मित्रांनो मराठवाडा आणि विदर्भातले तर या 10 जिल्ह्यांना हा रेल्वे मार्ग विकसित करणार आहे आणि जे भविष्यात जी आता युवा पिढी येईल तर त्या युवा पिढीला या महामार्गामुळं त्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांचं जीवन सुखमय होण्यास हा रेल्वे मार्ग अतिशय महत्त्वपूर्ण आहे मित्रांनो. त्यामुळे आम्ही वारंवार मित्रांनो आम्ही व्हिडिओ टाकतो. अगोदर लोकांनी थोडेसे का आम्हाला नकारात्मक दृष्टीने बघितलं परंतु आता मित्रांनो आम्ही जर व्हिडिओ जर टाकला नाही तर लोक आम्हाला फोन करतात मेसेज करतात की सर आज काही अपडेट द्या आणि आपल्या जिल्ह्यामधून नाही तर जवळपास बाकीच्या महाराष्ट्राबाहेरून सुद्धा लोक कॉमेंट करतात की तुमचं हे जे काम आहे एकदम चांगलं आहे. काही तर इथपर्यंत गेले की बा तुमचा सत्कार आम्ही डायरेक्ट करू दिल्लीला जाऊन मग सत्काराची आम्हाला आवश्यकता नाही. तुम्ही जे आम्हाला चांगले पॉझिटिव्ह कॉमेंट जर केले तर आम्ही हेच व्हिडिओ तुम्हाला आमच्याच सकाळी 3 वाजता उठून आम्ही टाकू शकतो. आणि आपल्या रेल्वेची जी माहिती आहे की जे आपल्या ड्रीम प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपल्या या भागासाठी की जो 80-90 वर्षाची मागणी होती ती आता पूर्णत्वास येण्यात येत आहे आणि तेच रेल्वे प्रोजेक्ट कशी काम चालू आहे आम्ही तुम्हाला घरबसल्या माहिती देत आहे. तर आपल्या मित्रांना आणि आपल्या परिवाराला आपल्या बाहेरच्या जे लोक राहतात आपल्या जिल्ह्याच्या 5-10 जिल्ह्याच्या बाहेरचे त्यांनासुद्धा आपल्या भागामध्ये काय काम चालू आहे याची माहिती देण्यासाठी आमचा हे यूट्यूब चॅनल त्याच्यानंतर आमचं फेसबुक इंस्टाग्राम तुम्ही फॉलो तर जरूरच केलं आहे परंतु ते शेअरसुद्धा करा की आपल्या या 10 जिल्ह्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. असेच आमचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.